उन्हाळी गर्दीच्या पार्श्वभूमीवर एसटी महामंडळानं 10% हंगामी भाडेवाढ लागू केली आहे। मात्र यामुळे दरवाढीनंतरच्या पहिल्याच दिवशी प्रवासी आणि वाहकांमध्ये वादाच्या घटना घडल्या। मध्यरात्रीपासून नवीन दर लागू होताच वाढलेल्या तिकीट दरासह प्रत्येक तिकिटामागे 2 रुपयांचा स्वच्छता अधिभार आकारण्यात येत असल्यानं प्रवाशांमध्ये नाराजी आहे। दरवर्षीप्रमाणे यंदाही एसटी विभागातर्फे 15 एप्रिल ते 15 जून या कालावधीत हंगामी भाडेवाढ लागू करण्यात आली आहे। मात्र यंदा भाडेवाढीसोबतच स्वच्छता अधिभाराची देखील भर पडली आहे। त्यामुळे प्रवाशांच्या खिशाला अधिकची कात्री बसत आहे। विशेष म्हणजे बसस्थानकं आणि बसेस अस्वच्छ असल्याची तक्रार कायम असताना अधिभार आकारला जात असल्यानं प्रवाशांनी संताप व्यक्त केला। महिलांसाठी अर्ध्या तिकिटाची योजना कायम असली तरी वाढलेल्या दरांचा परिणाम त्यांनाही सहन करावा लागतोय। तर 75 वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना प्रवास भाडं माफ असलं तरी त्यांच्याकडूनही 2 रुपयांचा स्वच्छता अधिभार घेतला जात असल्यानं अनेक ठिकाणी वाहक आणि ज्येष्ठांमध्ये शाब्दिक चकमकी उडाल्या। तर भाडेवाढीच्या पहिल्याच दिवशी एसटीचं सर्व्हर डाऊन झाल्यानं UPI व्यवहारात अडथळे निर्माण झाले। त्यामुळे प्रवाशांना रोख रक्कम देण्याची वेळ आली आणि सुट्ट्या पैशांवरूनही वाद झाले। तिकीट मशीनमध्ये तांत्रिक अडचणी निर्माण झाल्यानं परिस्थिती अधिकच बिघडली। अमरावतीहून नागपूर, यवतमाळ, अकोला, परतवाडा अशा मार्गांवर प्रवास करणाऱ्या नागरिकांना वाढीव दराचा फटका बसला। वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर ही भाडेवाढ प्रवाशांसाठी दुष्काळात 13वा महिना ठरत असून एसटी प्रशासनानं यावर पुनर्विचार करावा अशी मागणी जोर धरत आहे।